मेरा युवा भारत या उपक्रमांतर्गत 2025 हे वर्ष लोहपुरुष सरदार पटेल यांची 150वी जयंती वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय युनिटी मार्च पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार आज इचलकरंजीतही पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला उमेश चौगुले आणि त्यांच्या टीमनं देशभक्तीपर गीतांवर सादरीकरण केलं. शाहीर संजय जाधव यांनी सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशावर आधारित पोवाडा सादर करून वातावरण भरलं. त्यानंतर पदयात्रेचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ येथून हिरवा झेंडा दाखवून केला. त्या स्वतः पदयात्रेत सहभागी होत युवकांना सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशाचा प्रचार घरोघरी करण्याचं आवाहन केलं. गांधी पुतळा, सुंदरबाग परिसर आणि प्रांत कार्यालय मार्गे पुन्हा शिवतीर्थ इथं पदयात्रा संपली. या उपक्रमात इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, NSSS, NCC, स्वयंसेवक आणि BGS आणि BSG युनिट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी उपस्थितांना सरदार पटेल यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शपथ दिली. याप्रसंगी महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, शिक्षणाधिकारी BM कासार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, राहुल डोंगरे, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर आणि महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे उपस्थित होते.